विधानसभेत बाळासाहेब थोरात बोलतायत, आपण थेट जाऊयात. परंतु ते पोलीस कस्टडीमध्ये नाही, मी तर सांगितलं याच्यात कोण सापडलं, पुण्यामध्ये सुद्धा कोणते आमदार होते, यामध्ये कोण लोक होते हे पाहिलं, किंवा आज मुंबईचं पाहतोय आपण तीच परिस्थिती दिसते. महाराष्ट्रात सुद्धा आणखी 2-3 हिट अँड रनचे प्रकरण झाले ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचेच कुटुंब आहेत. हे मोठं आश्चर्यकारक आहे. थोडासा एक शेवटचा प्रश्न, उद्या पुरवणी मागण्या अजित पवार सभागृहात मांडणार आहेत. कशा पद्धतीने आधीच राज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, परत अजित पवार उद्या पुरवणी मागण्या मांडणार आहे. बजेटमध्ये मोठ्या पुन्हा पुरवणी मागण्या, पहिलं बजेट दिलं, दुसरं बजेट दिलं, आता पुरवणी मागण्या, लाखो कोटी रुपयाच्या अशा पद्धतीनं मागण्या केल्या जात आहेत. पूर्णपणे कर्जाचा डोंगर या राज्यावर उभा केला जातोय. उद्देश मात्र फक्त निवडणुकीला सामोरं जाण्याकरता आश्वासनं देणं, जनतेला भुलवणं, त्यांची दिशाभूल करणं हा उद्देश ठेवून पूर्णपणे मागण्या मान्य केल्या जात असतात. म्हणजे त्या पद्धतीनं मागण्या मांडल्या जात असताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं योग्य नाही आणि हे कोणत्याही मागण्या शेवटी पुऱ्या होणार नाही, कारण शेवटी पैसा हा तिजोरीत असावा लागतो. ती परिस्थिती या राज्याची राहिलेली नाही.